नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये वखार महामंडळ यांच्यामार्फत कायमस्वरूपी सरकारी नोकरी अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये जी पदे भरली जाणार आहेत त्यासाठी तुम्हाला पे स्केल 29,000 ते 93,000 या ठिकाणी मिळत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर्स दिलेले आहेत. नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता. आज आपण या भरतीबाबतचा डिटेलमध्ये अपडेट या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे मेक शुअर तुम्ही महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन नवरत्न CPSC अर्थात केंद्रीय वखार महामंडळ यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. लक्षात घ्या, केंद्रीय जॉब जरी असला, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जरी असला तरी याचं एक्झाम सेंटर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे मेक शुअर तुम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न कराल. एक नवरत्न कंपनी आहे, बेस्ट इन क्लास. तुम्हाला जॉब सॅलरी आणि इतर गोष्टी त्या ठिकाणी मिळणार आहेत. जाहिरात भरपूर आधी मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे, मात्र अजूनही काही दिवस आहेत यासाठी अर्ज करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही प्रयत्न या ठिकाणी अजूनही करू शकता. बघा मित्रांनो, या ठिकाणी जे डिटेल्स ऑफ पोस्ट त्यांनी दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही बघू शकता. ज्युनियर पर्सनल असिस्टंट या पदाचे टोटल 16 जागा आहेत. जे कॅटेगरी विश्लेषण या ठिकाणी दिलेले आहे ते तुम्ही पाहू शकता. यासाठी पे स्केल 29,000 ते 93,000 या ठिकाणी मिळत आहे. 28 वर्ष एज लिमिट हे या ठिकाणी ओपनसाठी राहणार आहे. जे रिलॅक्सेशन आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. मिनिमम 18 ते 28 वर्ष एज लिमिट या ठिकाणी असणे आवश्यक आहे या पदासाठी ओपनसाठी. दुसरं पद आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह राजभाषा. याचे टोटल 6 जागांसाठी भरती होत आहे, ज्यामध्ये ओपनच्या 5 आणि ओबीसीची एक जागा तुम्हाला पाहायला मिळत आहे. यामध्ये सुद्धा 29,000 ते 93,000 हा पे स्केल आहे. 28 वर्ष एज लिमिट अगेन या ठिकाणी ओपनसाठी त्यांनी ठेवलेला आहे. सो दोन्ही पदांची माहिती मी या ठिकाणी सांगितलेली आहे. या दोन्ही पदांसाठी तुम्ही क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकता. नंबर ऑफ पदाचं नाव, नंबर ऑफ वॅकन्सीज, पे स्केल काय आहे आणि या ठिकाणी एज लिमिट ओपनसाठी मी एक्सप्लेन केलेलं आहे. पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे, जे कंप्लीट पाहिजे ॲज ऑन 15/11/2025. यानुसार तुम्ही बघू शकता. ज्युनियर पर्सनल असिस्टंटसाठी ग्रॅज्युएशन कोणत्या विषयामध्ये असेल तरी चालेल, विथ ॲटलीस्ट 1 इयर कोर्स इन ऑफिस मॅनेजमेंट अँड सेक्रेटरियल प्रॅक्टिस असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शॉर्ट अँड स्पीड 80 वर्ड्स पर मिनिटचं इन इंग्लिशचं आणि 40 वर्ड्स पर मिनिट टायपिंग तुमचं असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्सची कोणतीही गरज या ठिकाणी नाही आहे. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह राजभाषेसाठी ग्रॅज्युएशन विथ हिंदी ॲज अन इलेक्टिव्ह अँड इंग्लिश ॲज मेन सब्जेक्ट फ्रॉम अ गव्हर्नमेंट रेकग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा डिग्री डिप्लोमा इक्विव्हलंट टू ए BA इन हिंदी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. डिझायरेबलमध्ये कॉम्प्युटर किंवा हिंदी सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन वापरता येत असेल तर चांगली गोष्ट आहे, मात्र नसेल तरी तुम्ही प्लेन क्वालिफिकेशनवर अप्लाय करू शकता. यामध्ये सुद्धा एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. सो दोन्ही पदांसाठी तुम्ही क्वालिफिकेशन बघून घेऊ शकता आणि त्या बेसिसवर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर अर्ज या ठिकाणी करू शकाल. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह राजभाषेसाठी सुद्धा भरपूर प्रयत्न करू शकतात कॅन्डिडेट, ज्यांचा मेन सब्जेक्ट या ठिकाणी इंग्लिश असेल आणि हिंदी इलेक्टिव्ह सब्जेक्ट असणारे कॅन्डिडेट या ठिकाणी प्रयत्न करू शकतात. आता यामध्ये एज लिमिट बघा, मी जे 28 वर्ष एज लिमिट दोन्ही पदांसाठी सांगितलं ते ओपनसाठी होतं, ज्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष, ओबीसीला 3 वर्ष, अपंगांना 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन 3 वर्ष आणि पर्सन अफेक्टेड बाय 1984 राईट्स यांना 5 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे. सो या बेसिसवर तुम्ही तुमचे एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. आता यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे असणार बघा. सिलेक्शन बाबूची डिटेलमध्ये माहिती नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे. मी फक्त तुम्हाला शॉर्टमध्ये सांगत आहे. ज्युनियर पर्सनल असिस्टंटसाठी ऑनलाईन टेस्ट प्लस स्किल टेस्ट असणार आहे, टायपिंग आणि स्टेनोचे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह राजभाषेसाठी ऑनलाईन टेस्ट फक्तच राहील, यामध्ये स्किल टेस्ट नसणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर्स दिलेले आहेत, जसं की मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अमरावती आणि नांदेड ही एक्झाम सेंटर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. भरपूर एक्झाम सेंटर्स दिलेले आहेत मित्रांनो. नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता. आता यामध्ये फी बघा कशा प्रकारे राहील. जे कॅन्डिडेट SC मध्ये आहेत, ST मध्ये आहेत, हँडिकॅप आहेत, एक्स सर्व्हिसमॅन आहेत किंवा महिला कॅन्डिडेट कोणत्याही कॅटेगरीमधले असतील तर त्यांना इंटिमेशन चार्जेस फक्त 500 रुपये भरायचे आहेत. इतर कॅन्डिडेट जे असणार आहेत ज्यामध्ये ओपन, EWS आणि ओबीसीचे मेल कॅन्डिडेट असतील त्यांना ॲप्लिकेशन फी 850 रुपये घेतलेली आहे. इंटिमेशन चार्जेस 500 असे टोटल 1350 रुपये फॉर्म फी घेतलेले आहे. एक डाऊन साईड आपल्याला म्हणता येईल भरतीची, कारण भरपूर जास्त फी या ठिकाणी या पदांसाठी त्यांनी ॲटलिस्ट ओपन, EWS आणि ओबीसीच्या मेल कॅन्डिडेटसाठी घेतलेली आहे.
पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे भरपूर आधी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मात्र अजूनही 15/11/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे, जेणेकरून 4-5 दिवस अजून तुमच्याकडे आहेत. 5-6 दिवसात या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकाल. अर्ज करण्यासाठी cewacor.nic.in या वेबसाईटला व्हिजिट करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. नक्कीच एक चांगली संधी आहे मित्रांनो. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. प्रयत्न करणार असाल तर ट्राय या ठिकाणी तुम्ही करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.